नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुश खबर आहे। आता लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 17 तारखेपासून जमा होणार होते परंतु ते आजपासून म्हणजे 14 ऑगस्ट पासूनच हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यांमध्ये हे पैसे जमा होत आहे। 3000 रुपयाचा हप्ता या ठिकाणी जमा झालेला आहे आणि त्या मेसेजवर स्पष्ट लिहून आलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हे पैसे आहे असा मेसेज महिलांना या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यात आलेला आहे। त्यांचे स्टेटमेंटही त्यांनी पाठवलेले आहे आणि त्यामुळे ही खात्रीशीर बातमी आहे। आपण या ठिकाणी खात्री करून घेऊ शकता। आपल्या बँक अकाउंट चेक करून घ्या आणि आपल्याला कळेलच की या ठिकाणी पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जो 17 तारखेला कार्यक्रम होणार होता त्याच्या आधीच हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, हे ट्रायल बेसिसवर म्हणा किंवा आजपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तरी सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपले अकाउंट चेक करा, आपले स्टेटमेंट चेक करा। हे पैसे खात्रीने आपल्या अकाउंटमध्ये येणार आहेत। परंतु जर काही महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाही तर मग या ठिकाणी आपल्याला काय करावे लागेल, त्यांच्यासाठी कोणती तरतूद आहे। या ठिकाणी 17 ऑगस्ट रोजी जे जमा होणार होते, जो कार्यक्रम होणार होता त्याच्या आधीच हे पैसे जमा झाले आहे। परंतु जर या ठिकाणी 31 जुलैपर्यंत ज्यांनी ज्या पात्र लाभार्थ्यांनी महिलांनी आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे। ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैपर्यंत भरून झालेले आहे त्याच महिलांना या ठिकाणी हा बँकेच्या खात्यात हा थेट लाभ मिळत आहे। मग ज्या महिला बँक खात्याशी आधार संलग्न जोडलेले नाही, ज्या पात्र महिला आहे परंतु त्यांचे जर बँक खाते हे आता आधार संलग्न खात्याशी जोडलेले नाही, अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे। मग आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की आतापर्यंत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे। मग या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे हा लाभ जमा करण्यात येणार आहे। मग पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत। मग या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम ही प्रत्येक जिल्ह्यात राबवावी असे सूचना देण्यात आल्या आहे। कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी। त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी। 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आजपासून हे पैसे जमा करण्यात आले आहे। कारण की जर या ठिकाणी आजपासून पैसे जमा करण्यास सुरुवात झाली तर 17 तारखेपर्यंत कळणार आहे की कोणत्या महिलेच्या बँकेत पैसे गेले नाही आणि नेमक्या त्याच महिलांचे आधार खाते हे बँक खात्याशी जोडल्या जाणार आहे। म्हणजे आधार कार्ड हे बँक खात्यासोबत जोडून त्या महिलांच्या खात्यामध्ये 17 ऑगस्टपर्यंत पैसे जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे एका जिल्ह्याचे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पैसे हे जमा करण्यात येणार आहे। म्हणजे पैसे जमा केले या ठिकाणी आणि ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे गेले नाही याचा अर्थ की त्या महिलांचे बँक खाते हे आधारशी जोडलेले नाही हे त्यावरून त्यांना कळणार आहे। म्हणून आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणारी आहे। 31 ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असे तटकरे यांनी सांगितले। तर बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे। मग त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 17 ऑगस्टपर्यंत लाभाचे 2 हप्ते मिळणार आहे। परंतु त्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडल्या गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे। मग पात्र लाभार्थी या लाभापासून वंचित राहणार नाही, कारण की 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी
आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत असे आवाहन या ठिकाणी कुमारी तटकरे यांनी यावेळी केलेले आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 ऑगस्ट नंतर ज्यांनी अर्ज केलेले आहे त्यांच्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार झाली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननी सुद्धा सुधारित ॲप्लिकेशन तयार केलेले आहे। मग अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारी देण्यात आले आहे, त्यासंबंधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे। आणि मित्रांनो, ॲप्लिकेशन वापरण्यास आता सोपे झाले आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये वार्ड स्तरीय विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे। तर त्यामुळे आता आपल्याला सर्व काही माहिती ही आता नवीन ॲपवर कळणार आहे आणि ज्या महिलांनी 1 ऑगस्ट नंतर या ठिकाणी अर्ज केलेले आहे त्यांचे अर्ज हे आता अप्रूव्ह व्हायला आजपासून सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता 31 जुलैपर्यंत ज्यांनी अर्ज केले आहे त्यांच्याच खात्यावर हे 2 हप्ते जमा होणार आहे आणि 31 जुलैनंतर ज्यांनी अर्ज केले आहे त्यांचे अर्ज आजपासून अप्रूव्ह होत आहे। तरी मित्रांनो, ही खात्रीशीर बातमी आहे। आपले बँक खाते चेक करा। आपण 31 जुलैच्या आधी जर या ठिकाणी अर्ज केला असेल तर आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि आपला अर्ज अप्रूव्ह झाला आहे याचा अर्थ आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे। जर जमा झाले नाही तर आपण बँकेत जाऊन ते आधार सीडिंग करून घ्यायचे आहेत आणि म्हणजे आपल्याला या दोन्ही हप्त्यांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपण वेळोवेळी घेऊन येत असतो। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।